बीचला मस्त रेसॉर्ट घेतला. रेसॉर्टमध्ये आम्ही 5 जण होतो. मस्त निवांत 3 जणांचा नाश्ता झाला. 2 जण आतमध्ये झोपले होते. अशा प्रकारे निघलो बाहेर. आता म्हणलं चला थोडं फोटोशूट वगैरे करून घ्यावं. आज होता भाऊ सोबत. अशा प्रकारे 2 नवीन जोडीदार पण आम्हाला भेटले. एक जोडीदार आमच्या मागे आमच्या सोबत चालले होते. मस्त व्ह्यू होता एकदम प्रॉपर. आजूबाजूला एकदम झाडं. मस्त कोणी नव्हतं. निवांत. माणसाला सुख पाहिजे तर हेच सुख आहे. एक जोडीदार आमचा पुढं पळतोय. आम्ही त्याला म्हणतोय थांबा ना शूटर. पळतोय. नंतर अशा प्रकारे तो आम्हाला विहिरीपाशी घेऊन गेला. तोच आम्हाला सगळं एक्सप्लोर करत होता असं आम्हाला वाटत होतं. मस्त आम्ही पण म्हणलं जरा बघावं. आमचं जोडीदार विहीर दाखवते तर बघावं म्हणलं. विहिरीत बघितलं तर पाणी होतं चांगलं. चला म्हणलं मग अशा प्रकारे एक दुसरा जोडीदार मागं आणि एक पुढं. आमचे 2 सिक्युरिटी गार्ड आणि मध्ये आमचा आजा. मग म्हणलं आता काय ऐकत नाही आजा. म्हणलं रस्ता मस्त मोकळा आहे. तसं तिथं काकांना विचारलं. काका म्हणले पुढं हनुमान मंदिर आहे मस्त. पण ते काय आम्हाला घावं ना. मग म्हणलं चला आता बीचला जाऊ. जरा फोटो काढू. जरा एन्जॉय करू. पण ऊन पण मजबूत होतं. त्याच्यामुळं काय करणार. चाललो. मस्त आलो पुढं तर मस्त बीचवरती बघितला. जरा कचराच होता बरं का. पण व्ह्यू बघण्यासारखा होता. मग काय म्हणलं अजय शेटला म्हणलं चला जाऊ जरा पुढं जाऊन तुम्ही कॅमेऱ्याचं पिकअप करा. अशा प्रकारे पुढे गेलो. तुम्ही पण बघू शकता बीच. अजय लयच पुढं पळत होता. पण काय करणार. अजयला म्हणलं चला. अशा प्रकारे आम्ही फोटोशूट चालू केला.